नवी मुंबई मनपा के पूर्व स्थायी समिति सभापति और बीजेपी के ज्येष्ठ पूर्व नगर सेवक आनंद सुतार के जन्मदिन पर फिर एक बार सामाजिक दायित्व का निर्वाह करते हुए ऐरोली में विविध सामाजिक उपक्रमों का जोरदार आयोजन जन्मदिन के अवसर पर किया गया, जिसमें राजमाता जिजाऊ माता बाल रुग्णालय में मरीजों के बीच फलों का वितरण, भव्य महाआरोग्य शिविर, 10वीं और 12वीं के मेधावी छात्रों का सम्मान, प्रभाग क्रमांक 10 में मौजूद फेरी वालों को छतरी वाटप और इसके अलावा प्रभाग क्रमांक 10, 11 और 12 में विविध नागरिक काम और रास्तों के कंक्रीटीकरण के कामों का भूमि पूजन वन मंत्री गणेश नायक की विशेष मौजूदगी में किया गया, जहां उनके साथ पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, पूर्व महापौर सागर नाइक, पूर्व नगर सेविका शशिकला सुतार, ऐरोली मंडल अध्यक्ष राजेश मडवी, अमर सुतार, शिवा बोरकर एवं तमाम पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। वन मंत्री गणेश नायक ने आनंद सुतार को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके कार्यों की जमकर सराहना की। आनंद सुतार हा नेता नाही, हा हाडाचा कार्यकर्ता आहे। कार्यकर्ता करता जनतेनं दिलेल्या प्रेमाच्या माध्यमातून तो वाढता त्याला तर लोक नेता समजतात आणि अशा प्रकारची जमिनीला पाय लावून असलेली माणसं ज्याला चांगलं काम करतात आणि ज्याला मोठी होतात त्याला बघायला बरं वाटतं। आनंद सुतार जवळजवळ 90च्या पूर्व कालखंडापासून काम केलेलं आहे। बघता बघता तो नगरसेवक झाला, स्थायी समितीचा सभापती झाला। माझ्या नेतृत्वाखाली ज्या ज्या पक्षांमध्ये मी होतो त्यावेळेला एका काली आनंद सुतार जिल्ह्याचा अध्यक्षपद होता। एकूणच भविष्यकाळच्या येणाऱ्या समाजकारणाच्या प्रवाहामध्ये, राजकारणाच्या प्रवाहामध्ये आनंद सुतारची जबाबदारी निश्चितपणे मोठी आहे। आनंद सुतार सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाचं कार्य अतिशय मजबूतीनं जनसामान्यापर्यंत पोचवेल। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा विकास आणि जगामध्ये सर्वांना शांती आणि निर्भयता देण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससुद्धा सर्व स्तरावर राज्याला प्रगतीपथावर नेण्याचं काम करतात। त्यात
टीममधला मी आहे आणि म्हणून आम्ही सर्वच पहिलं देश नंतर पक्ष नंतर मी अशा स्वरूपातून पुढे वाटचाल करत आहोत. आनंद सुतारसुद्धा भविष्यकालामध्ये समाजाच्या स्वप्नांना पूर्तता देण्यासाठी कार्यरत राहील हा विश्वास व्यक्त केला. वहीं अनंत सुतार ने जन्मदिन पर मिले लोगों के प्रेम और आशीर्वाद के लिए सभी का जहां आभार माना, वहीं उनकी पत्नी पूर्व नगर सेविका शशिकला सुतार और अन्य हितचिंतकों ने भी उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी. अनेक वर्षापासून हा आम्ही प्रत्येक वर्षी दिवस हा साजरा करतो, वाढदिवस म्हणून. प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम करण्याचा मी मनोदय व्यक्त करतो. या वर्षी सुद्धा सालाबाद प्रमाणे 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आम्ही केला. ज्या विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा जास्त गुण मिळवले त्यांचा आम्ही शाल, श्रीफल, भेटवस्तू आणि टॅब देऊन, बऱ्याचशा भेटवस्तू देऊन त्यांचा आम्ही गुणगौरव सत्कार केला. आणि जवळजवळ 300-400 विद्यार्थी अजून बाकी आहेत. त्यांच्या घरी जाऊन मी स्वतः जाऊन त्यांच्या घरी जाऊन सत्कार करणार आहे. जे फेरीवाली आहेत त्या फेरीवाल्यांना वर्षानुवर्षे त्यांना आपली आठवण राहावी, पावसाळ्यात सुद्धा ना उन्हाळ्यात सुद्धा त्यांना त्याचा उपयोग केला, अशा प्रकारची छत्री मोठी त्यांना आपण नाईक साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना दिलेली आहे. आरोग्य शिबिर राबवलेले आहे, महिलांचं, पुरुषांचं, तरुणांचं. तरुणांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान दिलेलं आहे. जवळजवळ 50च्या वरती आता रक्तदान शिबिर झालेलं आहे. अनेक उपक्रम, संध्याकाळी छत्री वाटप होणार आहे. सेक्टर 2च्या कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप होणार आहे. घरोघरी छत्री वाटप होणार आहे. असा हा उपक्रम जो आठवडाभर चालणार आहे. पण तो छोटासा उपक्रम माझे गुरुवर्य आदरणीय नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते व्हावा म्हणून हा छोटासा माझा कार्यक्रम आहे. हा आज एका हॉलमध्ये घेण्याचा आम्ही प्रयोग केला. नाईक साहेबांचा परिवार हा माझ्यासाठी एक शक्तिमान, ताकदवान आहे. नाईक आले की मला एक शक्ती मिळते, म्हणून त्यांना बोलावं, म्हणून त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता हा छोटासा त्यांच्यासाठी केलेला कार्यक्रम आहे. नाईक साहेब आले, नाईक साहेबांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला, छत्री वाटप झालं, आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं, नागरी कामांचं उद्घाटन झालं. आणखी कार्यक्रम बाकी आहे ते संध्याकाळी आम्ही करणार आहोत. खरं म्हणजे माझा हा वाढदिवस आहे, मी वाढदिवसाच्या निमित्तानं काय सांगणार. जनतेचा आशीर्वाद मला मिळावा याकरता हा केलेला हा छोटासा उपक्रम आहे. जनतेचा विश्वास जो माझ्यावर आहे तो विश्वास कायम टिकावा यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. आज सुतार साहेबांचा आयुष्य चिंतन 16 हॉलमध्ये पार पडत आहे. त्या प्रोग्रामासाठी आज आपले राज्याचे वनमंत्री नाईक साहेब, तसेच आपले नवी मुंबईचे संपर्कप्रमुख पालघरचे पालकमंत्री नाईक साहेब उपस्थित होते आशीर्वाद द्यायला, आणि खासदार संजूजी नाईक होते, तसेच जिल्हाध्यक्ष साहेब होते आणि सागरजी नाईक साहेब होते. आज वाढदिवस हा म्हणजे एक सुतार साहेबांचा वाढदिवस म्हणजे एक माध्यम असते. वाढदिवसानिमित्त लोकांची सेवा करण्याचा हा आमचा हे असतो. त्यामुळे आज सकाळपासूनच महापालिकेमध्ये रुग्णांना फल वाटप असेल, तसेच महाआरोग्य शिबिर ठेवला होता. प्रभागातील जनतेची चांगली सुविधा होण्यासाठी, आरोग्य राखण्यासाठी आज आणि आरोग्य शिबिर ठेवण्यात आला. तसेच आणि रक्तदान शिबिर सुद्धा ठेवण्यात आला आहे मोठा. तसेच 10वी 12वी गुणगौरव सोहळा करण्यात आला. मुलांना प्रोत्साहन भेटण्यासाठी त्यांना जे 1 नंबर 2 नंबर येते त्यांना आम्ही टॅब देण्यात आले नाईक साहेबांच्या हस्ते. तसेच आज महापालिकेच्या माध्यमातून आणि नाईक साहेबांच्या आशीर्वादाने जे नागरिक लोकांची कामं होत आहेत त्यांचा नागरी विकास कामांचा वारंवार
करण्यात आला आहे. आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे शिबिर केलं आहे आणि ह्याच्यामध्ये मॅमोग्राफी आपण हे करतोय. मॅमोग्राफी बेसिकली आपण हे ब्रेस्ट कॅन्सरसाठी करतो, ज्याच्यामुळे अर्ली डिटेक्शन होतं. 40 वयाच्या वरती जर आपण दरवर्षी जर मॅमोग्राफी केली तर आपल्याला जे कॅन्सर नंतर माहिती पडतो, जे 4-5व्या स्टेजमध्ये माहिती पडतो, ते लवकर माहिती पडेल. त्यासाठी आपण हे करतोय. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.